तर नामांकित बैलगाडा मालक बबन दादा आपल्यासोबत आहे. त्यांचं पेडगावचं नियोजन काय असणार आहे त्याविषयी आपण थोडी चर्चा करणार आहोत. तर दादा नमस्कार. नमस्कार. काय चाललंय मग? आज काल मैदानात तुम्ही दिसत नाही. मैदानात असतात पण काय झालं आपला रोमन जरा 4-5 महिने जरा पायात फ्रॅक्चर झाला होता. ते आणलाय डागून बिगून आणलाय चोळून आणलाय जरा 2 महिने उतरू नका म्हणले. पण ते बारका बैल आपला तयार केला आता तांडप ते आहे रोमनच्या मागे मागे काम करेल आता चांगलं. मला सांगा जेव्हा रोमन मागे पण रोमनला लागलेलं त्यानंतर परत एकदा कुठल्या मैदानात त्याला लागलं? त्या मैदानात एमच्या मैदानात गाडी आमची निकाल घेऊन वड्यात गेली. वड्यात गेल्यामुळे बैल आचाकला मोडल्या पायात एमच्या अड्ड्यात. तिथनं परत आता हे 4 महिने असंच गेले. परत आम्ही यस्कारा काढला, पायात फॉल्ट निघाला, हाडूक चिरणी गेली. डॉक्टर म्हणला बैलच बाहेर काढला. चिरणी भरून आली, आता लागलाय त्याला. आता आणि 15 दिवसांनी काढणार बाहेर. म्हणजे हे दुसऱ्यांदा त्याला हे झालं? दुसऱ्यांदा पायातच फॉल्ट असं झालं. सगळ्यांना आतुरता असते की बबन दादांचा रोमन आपल्याला मैदानात बघायला मिळेल. तर काय सांगाल, रोमन मैदानात आज यावेळेस पळणार आहे का? यावेळेस नाही पळणार, मोठल्या मैदानाला खेळायचं आहे. बरं आता हे पेडगावचं मैदानामुळे अजून डॉक्टरने सांगितलं 15 दिवस बैल बाहेर काढायचा नाही. ते जखमा डागल्यामुळं पावसानं भिजतील. तर म्हणले कुठली बाकीची बैल मग ते तांडप बाहेर काढायचा आपला तांडप. आणि ते आंबदरचा बैल आहे, काय नाव म्हणला त्या बैलाचं आता काय, जोडीला बैल आहे आंबदरचा. तिची जोडी पाळणार आमच्या उद्या परवा दिवशी. म्हणजे पेडगावला आपल्याला ती जोडी दिसणार आहे? हो, ती जोडी आमची पाळणार. तांडपचं काय सांगाल? तांडपची मागची मैदान कुठली झालेली त्यामध्ये रिझल्ट कसा मिळालेला आणि हे नियोजन 2-4 मैदान आम्ही खेळलो. आम्ही 4 बैल घातली त्याच्यावर. 4 बैलाला बी चांगला चालला. जो कलवून मोठा चालला आधीच वयात बी त्यानं चांगला पळाला. पण आम्ही आता दमादमानं काढतोय. रोमनला सारखा काढल्यामुळे रोमन पायात फ्रॅक्चर झाला. त्यामुळे आता तांडवला पण आम्ही 15 दिवसांनी एकच मैदान खेळतो. 2 मैदान चुकवायची पण मुरली जो बैल कणात आल्यानं 4 मैदान बैल जास्त खेळेल. पण आज्ञान वयात त्याला खेळावं लागलंय तर तो बैल परत डिम येतोय पळायला, अशी भानगड होती. त्याची प्रॅक्टिस कशी घेता तुम्ही? प्रॅक्टिस कशी आपले फेरं काढायचं. परत हे आमच्या इथं जरा कुरीचा मी एक मुरडान ठेवले. कुरीला आपली मोकळी खोंडा आणायची. रोमनला आपला एक उभं राहून कुरी 2 मुरडान आणायची. अड्डा असलं की अड्ड्यावर पळाय फेरं द्यायचं, असं आहे आमची मेहनत. मला सांगा, पेडगावचं मैदान काय सांगाल या मैदानाबद्दल, जे की एक नामांकित मैदान आहे, आणि तुम्ही आतापर्यंत तुमच्या अनुभवातून काय सांगाल या मैदानाबद्दल? या मैदानाचं काय आता मैदान महाराष्ट्रात 1 नंबरचं मैदान चालणार 2 दिवशी. आणि त्यांनी ह्या वर्षी जी आखणी केली या त्यांनी जुळणा केली अड्डा घेणाऱ्यांनी. ती ही आखणी 1 नंबर मधली आखणी झाली. कशी झाली या, ही मोठी बैलगाडीवाली एकमेकाला फोन करून विचारायची की तू ह्या फेऱ्यात पळ, मी त्या फेऱ्यात पळतो. एखाद गाड्या काय येणार त्या त्यानं म्हणायचं मी फायनली घेतली, त्यानं मी फायनली घेतली म्हणायचं. आता कसं झालंय, 2 बैलाचं फुटून एकच चिठ्ठी टाकायची. आता कसा सामना होईल का नाही, आता कोणाबरोबर कसा बी होतोय. मग आता हे पेडगावला कोण किती पळतोय हे कळेल आपल्याला, सगळ्यालाच कळेल. मला एकट्यालाच नाही कळायचं, सगळ्यालाच कळेल. आता कोण कसा पहिलेला घेतोय, कोण किती पळतोय, कोण सीमेला जातोय, कोण शेवट टिकतोय, कळेल आपल्याला आता. आणि आपल्या तांडपची खरेदी कधीची आणि हे नियोजन कसं केलं तुम्ही? तांडपची खरेदी आता 1.5 वर्ष झालं. मी चिडचणवरनं आणला होता खालनं, बारीक पिल्लू आणलो. त्याचं गेल्यावर ह्या उन्हाळ्यात आता तयार केलं, चांगलं शिकलं बिकलं, ओके झालं. या कोणत्या खांदी चांगलं आहे? दोन्ही खांदी फिट. दोन्ही खांदी चांगलं आहे. तर मला आता शेवटला सांगा, काय वाटतंय कोण होईल यावर्षी हिंद केसरीचा मानकरी? हिंद केसरीचा मानकरी आता तसाच सांगू शकत नाही. कसा नाही म्हणजे सांगू शकत नाही, माहिती का. जुनी बैल बी आता वाड्डी आली ती वय बी झालं या. आणि आत्ताची ह्या 1.5 वर्षाची खोंड तयार झाली ती 1 नंबरची खोंड आहे ती आता टापोटाप. मग आता त्या पायऱ्यावर खेळ आहे बाबा. हे बी 1 नंबरचा खोंड आहे, ती बी 1 नंबरचं. ती गाडी 1 नंबर पळणार आहे. असं आहे, खोंड तयार झाले ना. या मोठ्या जोड्यापेक्षा मागची पिल्ले तयार झाली आता, असं आहे. चालेल, तुम्हाला आता हिंद केसरीचं मैदान होणार आहे, तर तुम्ही तांडपला घेऊन जाणार आहात. त्याच्या मैदानासाठी तुम्हाला माझ्याकडून खूप शुभेच्छा.
चालेल, तुम्ही आम्हाला तुमचा मोलाचा वेळ काढून एवढी सगळी माहिती दिली त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. आभार आहे.